लिव्हिंग वर्ल्डच्या शेवटच्या पार्टमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. जर तुम्ही पहिले 2 पार्ट बघितले नसतील तर ते बघून घ्या. त्यानंतर हा पार्ट तुम्हाला अगदी आरामात कळून जाईल. सगळे कॉन्सेप्ट तुमचे क्लिअर होतील. तर सुरू करूया. तर आपण काल ट्रिक पाहिली होती, कीप पॉट्स क्लीन अदरवाईज फॅमिली गॉट सिक. तर ह्या अशा प्रकारे आपल्याला ट्रिकनुसार आपण जर लक्षात ठेवलं तर खूप इझिली ही जे सिक्वेन्स आहे आपल्याला लक्षात राहते. असेंडिंग ऑर्डर जर MCQमध्ये विचारलं तर आपण स्पेसिसपासून किंगडमपर्यंत जाणार आणि जर डिसेंडिंग विचारलं तर किंगडमपासून स्पेसिसपर्यंत येणार. तर असेंडिंग विचारलं आहे का डिसेंडिंग विचारलं आहे हे आपल्याला नीट लक्ष करून वाचून मग त्यानंतर MCQ सॉल्व करायचं आहे. तर किंगडमच्या नंतर सुद्धा एक आहे जी की डोमेन आहे. डोमेन आपल्याला ॲक्च्युलीमध्ये बायोलॉजिकल क्लासिफिकेशनमध्ये दिलं आहे. त्याला इथं इन्क्लूड करायची गरज नाही आहे. परंतु जर एखाद्या वेळेस असेंडिंग ऑर्डरमध्ये विचारलं किंवा त्या बायोलॉजिकल क्लासिफिकेशनमध्ये पण ॲक्च्युली हा क्वेश्चन विचारू शकतात, त्यामुळं इथे ॲड केलं आहे. तुम्हाला एक लक्षात राहिलं पाहिजे की डोमेन पण असते आणि ते पण किंगडमच्या वरती असते. तर आता आपल्याला डिटेलमध्ये बघायचं आहे की स्पेसिस काय, जीनस काय, फॅमिली काय, ऑर्डर काय, क्लास काय, फायलम काय आणि किंगडम काय. तर हे डिटेलमध्ये बघायचं आहे. तर सुरू करूया स्पेसिसपासून. तर स्पेसिस काय, स्पेसिस ही बेसिक युनिट आहे, लोवेस्ट कॅटेगरीची युनिट आहे आणि आपण ज्या आजूबाजूला सराउंडिंगला बघतो ती स्पेसिस असते. म्हणजे जे ॲक्च्युली अस्तित्वात आहे, एक्झिस्टन्स करते स्पेसिस आहे. बाकी तर स्पेसिसला मिळून जिनस तयार होणार आहे, जिनसला मिळून फॅमिली तयार होणार आहे, फॅमिलीला मिळून ऑर्डर तयार होणार आहे, ऑर्डरला मिळून क्लास तयार होणार आहे आणि क्लासला मिळून फायलम आणि फायलमला मिळून किंगडम. तर जी ॲक्च्युली अस्तित्वात आहे ती म्हणजे स्पेसिस राहते. स्पेसिसला बघू शकतो म्हणून ती बेसिक युनिट आहे आणि लोवेस्ट कॅटेगरीची आहे ती स्पेसिस आहे. जेव्हा स्पेसिस कंप्राईज करतात तेव्हा जिनस तयार होतो. जेव्हा स्पेसिस कंप्राईज करतात तेव्हा जिनस तयार होतो. कंप्राईज म्हणजे समावेश होतो त्यांचा. खूप साऱ्या रिलेटेड स्पेसिस जेव्हा एकत्र येतात तेव्हा जिनस तयार होत असतो. त्यानंतर खूप साऱ्या जिनस जेव्हा एकत्र येतात तेव्हा फॅमिली तयार होत असते. जी फॅमिली आहे ती ॲक्च्युलीमध्ये तिचे काही बेसिस आहेत जी की व्हेजिटेटिव्ह आणि फ्लोरल कॅरेक्टरच्या बेसिसवर ती आधारित असते. म्हणजे एखाद्या फॅमिलीला आपण कसं डिसाईड करणार, तर आधी त्याचे व्हेजिटेटिव्ह कॅरेक्टर बघणार आणि नंतर फ्लोरल कॅरेक्टर बघणार आणि त्यानंतर आपण त्याची फॅमिली जी आहे ती डिसाईड करणार आहेत. मग हे लक्षात राहायला पाहिजे, खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे. त्यानंतर ऑर्डर काय, तर ऑर्डर खूप साऱ्या फॅमिलीला एकत्रित येऊन ऑर्डर तयार केलं जातं. म्हणजे फॅमिली ऑर्डर कंप्राइजेस द ग्रुप ऑफ रिलेटेड फॅमिलीज आणि ऑर्डर पण फ्लोरल कॅरेक्टरिस्टिक्सच्या बेसिसवर त्याला कॅरेक्टराईज केलं जात असते. ऑर्डर जे आहेत ह्या रिलेटेड फॅमिलीला एकत्र मिळून ऑर्डर तयार केले जाते. तर ऑर्डर नंतर घेते क्लास. क्लास काय, तर क्लास रिलेटेड ऑर्डरला मिळून क्लास तयार केला जातो. त्यानंतर फायलम काय, तर फायलम रिलेटेड क्लासला मिळून फायलम तयार केला जातो. तर ॲक्च्युलीमध्ये लक्षात ठेवायचं, जेव्हा आपण फायलम वर्ड यूज करू तेव्हा तिथं फायलम म्हणजे आपण ते प्लांट ॲनिमलच्या रिलेटेड यूज करत असतो आणि जेव्हा डिव्हिजन म्हणतो तेव्हा डिव्हिजन प्लांटच्या रिलेटेड यूज करत असतो. ॲनिमल किंगडममध्ये हे जास्त क्लिअर होईल कारण आपण तिथं फायलम वर्ड खूप वेळा यूज करतो आणि प्लांट किंगडममध्ये डिव्हिजन हा वर्ड तिथं क्लिअर होईल कारण आपण तिथं यूज करत असतो. हा जो क्लास आहे क्लासला मिळून फायलम बनला आहे ना, मग रिलेटेड क्लासचा मिळून फायलम बनला आहे, ही त्याची डेफिनेशन झाली. त्यानंतर फायलमच्या नंतर किंगडम येत आहे. म्हणजे खूप सारे फायलम मिळून किंगडम तयार होणार आहे. म्हणजे सगळ्यात हायेस्ट कॅटेगरीची आहे ती हायेस्ट कॅटेगरी आपण किंगडमला मानू शकतो. आणि किंगडममध्ये ॲक्च्युलीमध्ये लिस्ट कॉमन कॅरेक्टरिस्टिक्स हा पॉईंट पाहिला आपण. याच्यामध्ये लिस्ट कॉमन कॅरेक्टरिस्टिक्स असतात. याच्यामध्ये काय असतात, तर लिस्ट कॉमन कॅरेक्टरिस्टिक्स याच्यामध्ये असतात. लिस्ट कॉमन कॅरेक्टरिस्टिक्स याच्यामध्ये आपण बघतो. सगळ्यात हायेस्ट कॅटेगरी आहे. त्यानंतरचा पॉईंट काय, तर त्यानंतर बघायचं आहे आपल्याला कॅटेगरीजमध्ये काय आहे, स्पेसिस हे आता सगळं पाहिलं आहे आपण. तर त्याच्यामध्ये काही एक्झाम्पल दिलेत आपल्याला प्लांट आणि ॲनिमलमध्ये. सुरुवातीला आपण ॲनिमल्सचे बघू, नंतर प्लांट्सचे बघू, म्हणजे कन्फ्युजन होणार नाही आहे. तर स्पेसिस काय आहे, स्पेसिस बेसिक युनिट लोवेस्ट कॅटेगरी आपण सगळं पाहिलं आता. ॲनिमलमध्ये कोणकोणत्या स्पेसिस दिल्यात NCERTमध्ये, तर पहिला आहे लिओ, नंतर आहे टिग्रीज आणि पार्डस आहे. तर लिओ, टिग्रीज, पार्डसला मिळून पॅन्थेरा जीनस तयार होणार आहे. इथं दिलं आहे जीनस. त्यानंतर एक्स्ट्रा जीनस कोणता दिला आहे NCERTमध्ये, फेलिस दिला आहे. फेलिस
आणि पॅन्थेरा हे काय आहे, जीनस आहे. तर फेलिस पॅन्थेरा मिळून काय तयार होणार आहे, फेलिडी. फेलिडी मग काय राहील, फॅमिली. का राहील फॅमिली, कारण आपण लक्षात ठेवलं आहे याच्या आधीच की रिलेटेड जेनेरा मिळून, रिलेटेड जीनस मिळून फॅमिली तयार होत असते. मग फेलिस आणि पॅन्थेरा हे काय झाले, जीनस, यांना मिळून काय तयार होणार आहे, फॅमिली. मग फॅमिली काय झाली तर फेलिडी. एक्स्ट्रा फॅमिली कोणती दिली आपल्याला, कॅनिडी दिली आहे. तर कॅनिडी आणि फेलिडी मिळून मग काय तयार होणार आहे, ऑर्डर. का ऑर्डर तयार होणार आहे, कारण रिलेटेड ऑर्डर मिळून, रिलेटेड फॅमिली मिळून ऑर्डर तयार होत असते, आपण आताच पाहिलं आहे. मग त्यामुळं कॅनिडी आणि फेलिडी हे काय झालं आहे, फॅमिली आहेत ना, यांना मिळून ऑर्डर तयार होणार आहे. आणि त्या कोणत्या ऑर्डरमध्ये येणार आहे, तर ते कार्निवोरामध्ये येणार आहे. आपल्याला एक्स्ट्रा एनसीईआरटीमध्ये कोणती दिली, प्रायमेटा एक दिली. मग प्रायमेटा आणि कार्निवोरा यांना दोघांना मिळून आणखीन एक क्लास तयार होणार आहे. कारण का क्लास तयार होणार आहे, कारण आपण आत्ता लक्षात ठेवलं आहे की रिलेटेड ऑर्डरला मिळून क्लास तयार होत असतो आहे. मग त्यामुळं प्रायमेटा काय झाला, ऑर्डर. कार्निवोरा काय झाला, ऑर्डर. ह्या रिलेटेड ऑर्डरला मिळून काय तयार होणार आहे, क्लास. मग क्लास कोणता तयार झाला इथं, मॅमलिया. कोणता तयार झाला, मॅमलिया. हा काय झाला, क्लास तयार झाला. त्यानंतर एक्स्ट्रा क्लास कोणते दिलेत आपल्याला, एव्स दिले, रेप्टाइल्स दिले. खूप काही आहेत ॲनिमल किंगडममध्ये, ते आपल्याला बघायचं आहे. एव्स, रेप्टाइल्स आणि मॅमल्स हे काय झाले, क्लास झाले. आता हे रिलेटेड क्लासला मिळून काय तयार होणार आहे, तर फायलम तयार होणार आहे. का तयार होणार आहे, कारण याच्या आधी आपण पाहिलं की रिलेटेड क्लासला मिळून फायलम तयार होत असतो. त्यानंतर कोणता फायलम तयार होणार आहे, हे काय झाले, रिलेटेड क्लास. एव्स झालं, रेप्टाइल्स झालं, मॅमल्स झाले, हे काय झाले, क्लास झाले. ह्या रिलेटेड क्लासला मिळून काय तयार होणार आहे, फायलम तयार होणार आहे. फायलम कोणता, तर फायलम असेल कॉर्डेटा. कोणता फायलम असेल, कॉर्डेटा. नॉन कॉर्डेट हा पण काय झाला, फायलम झाला. एक्स्ट्रा फायलम दिलेला आहे आपल्याला एनसीईआरटीमध्ये. हा काय झाला, नॉन कॉर्डेट पण काय झाला, फायलम झाला. नॉन कॉर्डेट आणि कॉर्डेटला मिळून काय तयार होणार, किंगडम तयार होणार. किंगडम काय आहे, तर हा नॉन कॉर्डेट आणि कॉर्डेटला मिळून कशात कॉम्प्रोमाइज करणार आहेत, ते कॉम्प्राइज करणार आहेत, ते तर करणार आहेत ॲनिमलमध्ये कम्प्राइज करणार आहेत. ॲनिमल काय, तर ॲनिमल काय, किंगडम आहे. ओके. त्यानंतर प्लांटबद्दल बघायचं आहे. प्लांटमध्ये स्पेसिसमध्ये काय एक्झाम्पल दिलं आहे, पहिला आहे ट्युबरोसम, नंतर आहे निग्रम, नंतर आहे मेलॉन्जिना. तर हे झालं स्पेसिस. ह्या रिलेटेड स्पेसिसला मिळून जीनस तयार होणार आहे. तर तो जीनस कोणता राहील, सोलॅनम. कोणता राहील, सोलॅनम. यासाठीमध्ये एक्स्ट्रा जीनस कोणते दिलेत, दतुरा आणि पेटोनिया. तर सोलॅनम, दतुरा आणि पेटोनिया हे काय झाले, जीनस. तर हे रिलेटेड जीनसला मिळून काय तयार होणार आहे, फॅमिली तयार होणार आहे. तर ह्या रिलेटेड जीनसला मिळून काय तयार होते, फॅमिली. कोणती फॅमिली तयार होते, सोलॅनेसी. कोणती फॅमिली तयार होते, सोलॅनेसी. याच रिलेटेड जीनसला मिळून सोलॅनेसी फॅमिली तयार होते. तर सोलॅनेसी काय झाली, फॅमिली झाली. तर एक्स्ट्रा फॅमिली कोणती दिली, कॉनोलिओसी. एनसीईआरटीमध्ये कोणती दिली, एक्स्ट्रा फॅमिली, कॉनोलिओसी. तर सोलॅनेसी आणि कॉनोलिओसी हे झाले फॅमिली, हे झाले रिलेटेड फॅमिली. सोलॅनेसी आणि कॉनोलिओसीला मिळून काय तयार होणार आहे, मग ऑर्डर तयार होणार आहे. हे झालं फॅमिली, यांना मिळून ऑर्डर तयार होणार आहे. तर कोणत्या ऑर्डरमध्ये येणार आहे, ते पॉलिनॉमियल्स. कोणत्या ऑर्डरमध्ये येणार आहे, पॉलिनॉमियल्स. कोण, सोलॅनेसी आणि कॉनोलिओसी. कशामध्ये येणार आहेत, तर त्या पॉलिनॉमियल्समध्ये येणार आहेत. नंतरचा पॉईंट काय, आणि एक्स्ट्रा ऑर्डर कोणती दिली आपल्याला, सॅपेंडल्स दिली आहे. तर हे काय झालं, ऑर्डर झाल्या ना, रिलेटेड ऑर्डर झाल्या. पॉलिनॉमियल पण ऑर्डर आहे, सॅपेंडल पण ऑर्डर आहे. या रिलेटेड ऑर्डरला मिळून काय तयार होणार आहे, क्लास तयार होणार आहे. क्लास कोणता तयार होणार आहे, तर तो आहे डायकॉटिलिडॉन. एक्स्ट्रा क्लास कोणता दिला आहे, मोनोकॉटिलिडॉन. तर डायकॉटिलिडॉन आणि मोनोकॉटिलिडॉन हे काय झाले, क्लास झाले. डायकॉटिलिडॉन आणि मोनोकॉटिलिडॉन क्लासला मिळून काय तयार होणार आहे, डिव्हिजन तयार होणार आहे. डिव्हिजनच काम, कारण आपण बघतोय प्लांटबद्दल. मग प्लांटबद्दल काय होईल, डिव्हिजन. डायकॉटिलिडॉन आणि मोनोकॉटिलिडॉन कोणत्या डिव्हिजनमध्ये येतात, अँजिओस्पर्मी. अँजिओस्पर्मीमध्ये येतात ते. आणि एक्स्ट्रा कोणते दिलं आहे, तर जिम्नोस्पर्मी दिलं आहे. मग अँजिओस्पर्म आणि जिम्नोस्पर्म हे काय झाले, डिव्हिजन. आणि डिव्हिजनला मिळून काय होणार आहे, किंगडम तयार होणार आहे. किंगडम कोणता राहील यांचा, प्लांट किंगडम. त्यानंतरचा पॉईंट कोणता राहील, तर ऑर्गॅनिझम विथ देअर टॅक्झॉनॉमिक कॅटेगरीज. हा एनसीईआरटीचा टेबल आहे, हा जसं तसं लक्षात राहायला पाहिजे, इम्पॉर्टंट आहे. पहिला आहे कॉमन नेम, नंतर आहे बायोलॉजिकल नेम, जीनस, फॅमिली, ऑर्डर, क्लास, फायलम आणि डिव्हिजन. तर पहिलं एक्झाम्पल कोणाचं दिलं आहे, मॅनचं दिलं आहे. मॅनचं बायोलॉजिकल नेम आहे होमोसॅपियन्स. मॅनचं जीनस आहे होमो. फॅमिली आहे होमिनिडी. ऑर्डर आहे प्रायमेटा.
मॅनचा क्लास जो आहे तो आहे मॅमलिया. मॅनचा फायलम जो आहे तो आहे कॉर्डेटा. त्यानंतरचं दुसरं एक्झाम्पल दिलं आहे हाऊसफ्लायचं. हाऊसफ्लायचं बायोलॉजिकल नेम जे आहे ते मस्का डोमेस्टिका. जिनस जो आहे तो आहे मस्का. फॅमिली जी आहे ती मुसिडी. त्यानंतर ऑर्डर जे आहे ते डिप्तेरा. त्यानंतर क्लास जो आहे हाऊसफ्लायचा तो आहे इन्सेक्टा. आणि शेवटी फायलम जो आहे तो आहे अर्थ्रोपोडा. तिसरं जे एक्झाम्पल दिलं आहे ते दिलं आहे मँगोचं. मँगोचं बायोलॉजिकल नेम जे आहे ते मँजिफेरा इंडिका. त्याचं जीनस जे आहे ते आहे मँजिफेरा. त्याचा फायलम जो आहे तो आहे अनाकार्डियासी. त्याचा ऑर्डर जो आहे तो आहे सॅपेंडेल्स. त्याचा क्लास जो आहे तो आहे डायकॉटिलिडॉन. आणि त्याचा फायलम जो आहे त्याचा डिव्हिजन जो आहे तो आहे अँजिओस्पर्मी. त्यानंतर शेवटचा एक्झाम्पल दिला आहे वीटचा. बायोलॉजिकल नेम राहील ट्रेटिकम ॲस्टिवम. जीनस जो आहे ट्रेटिकम. फॅमिली कोणती राहील पोएसी. ऑर्डर कोणती राहील तर पोएल्स. आणि क्लास कोणता राहील तर तो आहे मोनोकॉटिलिडॉन. आणि शेवटी डिव्हिजन कोणता राहील तर तो आहे अँजिओस्पर्मी. तर इथं सगळ्यात जास्त अडचण येते फॅमिली आणि ऑर्डरमध्ये कन्फ्युजन होतं की फॅमिली कोणती राहील आणि ऑर्डर कोणतं राहील. ज्याच्या शेवटी म्हणजे ज्याच्या सफिक्सला काय राहील एई राहील. ज्याच्या नावाच्या शेवटी समजा इथं होमिनिडी ना, इथे काय राहील एई ज्याच्या सफिक्सला, तर ती काय राहील फॅमिली राहील. आणि ऑर्डरमध्ये प्रायमेटा आणि डिप्तेरा तर लक्षात राहिलंच पाहिजे. ॲक्च्युलीमध्ये हे प्रायमेटा तर आपण इव्होल्युशनमध्ये बघणारच आहेत. मॅनचा ऑर्डर प्रायमेटा असतो. पण इथं पण डायरेक्टली लक्षात ठेवा की प्रायमेटा मॅनचा ऑर्डर राहील आणि डिप्तेरा जो आहे तो हाऊसफ्लायचा ऑर्डर राहील. आणि याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ नये म्हणून ज्याच्या शेवटी सफिक्सला ALES असेल ना तर तो काय राहील ऑर्डर राहील. लक्षात ठेवायचं आहे. इथं काय झालं सॅपेंडेल्स आणि पोएल्स याच्या शेवटी काय येईल ALES. इथं पण काय ALES. तर हा काय राहील ऑर्डर राहील. फॅमिलीच्या शेवटी लक्षात ठेवायचं AE आणि ऑर्डरच्या शेवटी लक्षात ठेवायचं ALES. ओके. नेक्स्ट पॉईंट कोणता आहे. The word systematics is derived from Latin word systema. जो वर्ड सिस्टमॅटिक्स आहे ना तो डिराईव्ह झालेला आहे लॅटिन वर्ड सिस्टेमापासून. तर सिस्टेमा म्हणजे काय तर सिस्टमॅटिक अरेंजमेंटला सिस्टेमा म्हटलं जातं. कशाची अरेंजमेंट तर ती राहते ऑर्गॅनिझमची अरेंजमेंट. सिस्टमॅटिक अरेंजमेंट ऑफ ऑर्गॅनिझम इज कॉल्ड ॲज सिस्टेमा. इथं खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे जो की लक्षात ठेवायचा आहे. हायर द कॅटेगरी greater is the difficulty to determining the relationship with other taxa at the same level. Hence the problem of the classification become more complex. ॲक्च्युली हा पॉईंट आपण पाहिला आहे आधीच की जेव्हा हायर कॅटेगरी असते तेव्हा तिथं एक अडचण येते डिटरमाइन करण्यासाठी रिलेशनशिप म्हणजे दुसऱ्या टेक्सासोबत रिलेशनशिप डिटरमाइन करताना अडचण येते. कारण आपण पाहिलं आहे की जसं जसं आपण वरती जाऊ तसं कॉमन कॅरेक्टरिस्टिक्स कमी होतात ना. मग तेच इथं पण कारण येते की जेव्हा आपण हायर कॅटेगरीचा विचार करतो तिथं आपल्याला खूप अडचणी येतात. रिलेशनशिपमध्ये सिमिलॅरिटी फाइंड आउट करता येत नाही आहे. कारण टेक्सा जो असतो तो सेम लेवलला असतो. त्यामुळे तिथं आपल्याला प्रॉब्लेम येतो क्लासिफिकेशनला. आणि हे जे क्लासिफिकेशन आहे हे खूप कॉम्प्लेक्स बनून जातं जेव्हा आपण हायर कॅटेगरीबद्दल विचार करतो. थँक्यू फॉर वॉचिंग. हा आपला शेवटचा पार्ट होता. इथं आपला लिव्हिंग वर्ल्ड चॅप्टर संपतो. धन्यवाद.